Hello students, welcome to Scholars Learning Foundation. Today we are going to learn about the topic 3, that is suffix. So let's start it. What is suffix? Suffix means a letter or a group of letter added to end of word to change its meaning or form a new word. म्हणजे काही लेटर्स किंवा ग्रुप ऑफ लेटर्स जेव्हा आपण एखाद्या वर्डच्या एंडला ॲड करत असतो तेव्हा त्याचं मिनिंग चेंज होतं किंवा नवीन वर्ड फॉर्म होत असतो. वाय वी आर यूज सफिक्स टू फॉर्म न्यू वर्ड. नवीन वर्ड करण्यासाठी आपण सफिक्स यूज करत असतो. टू चेंज द मिनिंग ऑफ वर्ड, टू चेंज द टाईप ऑफ वर्ड मीन्स नाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब ह्या टाईपमध्ये आपल्याला वर्ड फॉर्मेशन करायचं असतं तेव्हा आपण सफिक्स यूज करत असतो. तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह मीन्स काय? इट इज अ डिस्क्रायबिंग वर्ब. आपण फर्स्ट सेशनमध्ये पाहिलेलं होतं. ॲडजेक्टिव्ह मीन्स डिस्क्राइब द नाउन, दॅट इज कॉल्ड ॲडजेक्टिव्ह. सो इट इज अ डिस्क्रायबिंग वर्ब. We can form adjective from noun, verb or other adjective using suffix. काही रूल्स आहेत ते पाहूयात वन बाय वन. फर्स्ट वन इज फुल. जेव्हा आपण सफिक्स फुल FUL ॲड करतो नाउनमध्ये तेव्हा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतं ब्युटिफुल. फॉर एक्झाम्पल ब्युटी ब्युटिफुल, जॉय जॉयफुल, पॉवर पॉवरफुल, केअर केअरफुल. नेक्स्ट आहे लेस. लेस हे सफिक्स ॲड केलं नाउनमध्ये की त्याचं मिनिंग चेंज होतं. होप होपलेस म्हणजे विदाऊट मिनिंग. होप एक्सपेक्टेशन त्यामधून कमी होतात, थोडी निगेटिव्हिटी त्यामध्ये ॲड होते. म्हणजे असे काही सफिक्स आहेत की त्यामधून एखाद्या वर्डचं आपल्याला मिनिंग लेस करायचं असेल, विदाऊट करायचं असेल तेव्हा लेस हा सफिक्स यूज करतात. आणि जेव्हा FUL फुल तेव्हा फुल मिनिंग इन्क्रीज होत असते. फॉर एक्झाम्पल ब्युटी. ब्युटीमध्ये आपण जेव्हा FUL वाढवतो, ॲड करतो तेव्हा ब्युटीची लेवल क्वालिटी इन्क्रीज होते. म्हणजे ब्युटिफुल, जॉयफुल हे असे काही ॲडजेक्टिव्ह फॉर्म होत असतात. होपफुल, होपलेस, फिअरलेस, युजलेस, एंडलेस असे काही LESS सफिक्स वापरून ॲडजेक्टिव्ह फॉर्म झालेले आहेत. नेक्स्ट आहे वाय सफिक्स. केव्हा यूज करतात तर हॅविंग ऑफ क्वालिटी. फॉर एक्झाम्पल नॉयसिंग. क्वालिटी त्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला शो होते. रेनी सीझन, क्लाउडी, सनी डे हे सर्व ॲडजेक्टिव्ह फॉर्म झाले नाउनमध्ये वाय हे सफिक्स ॲड केल्यानंतर. नेक्स्ट आहे नाउनमध्ये जेव्हा आपण OUS और IOUS ॲड करतो तेव्हा काही वर्ड ॲडजेक्टिव्ह वर्ड फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल डेंजरस, मिस्टिरियस, फेमस, करेजियस. सो दीज आर ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे IVE केव्हा ॲड करतात? नाउन किंवा वर्बमध्ये ॲड करतात. ॲक्टिव्ह. क्रिएट इज अ नाउन, क्रिएट इज अ वर्बमध्ये जेव्हा आपण IVE ॲड करतो तेव्हा क्रिएटिव्ह हा असा ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतो. ॲट्रॅक्टिव्ह, सपोर्टिव्ह. नेक्स्ट आहे AL. जेव्हा AL नाउनमध्ये ॲड करतो तेव्हा रिलेटेड वर्ड शो होतो. नॅशनल ॲनिमल, नॅशनल फ्लावर, कल्चरल, एन्व्हायरमेंटल, युनिव्हर्सल. सो दीज ऑल आर ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे IC. जेव्हा ॲड करतो नाउनमध्ये तेव्हा काही फॉर्म होतात वर्ड. हिरोइक, पोएटिक, हिस्टोरिक. सो दीज ऑल आर ॲडजेक्टिव्ह. नेक्स्ट आहे एबल, IBLE. सो ABLE और IBLE जेव्हा ॲड करतो आपण वर्बमध्ये तेव्हा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होत असतात आणि त्याचं मिनिंग हे कॅपेबल असं इन्क्रीज होत असतं. रीडेबल, ब्रेकेबल, चेंजेबल. सो हिअर रीड, ब्रेक, चेंज हे सर्व काय आहेत? वर्ब आहेत. वर्बमध्ये जेव्हा आपण काही सफिक्स लावले की ते ॲडजेक्टिव्हमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. इथे पण नाउनमध्ये आपण ISH हे सफिक्स लावले. बिलॉंगिंग, चाइल्डिश, फुलिश, ग्रीनिश, बुकिश असे काही ॲडजेक्टिव्ह फॉर्म झालेत. नेक्स्ट आहे ER. आपण कशामध्ये ॲडजेक्टिव्हमध्ये आपण ॲड करत असतो. फॉर एक्झाम्पल बिग हे ॲडजेक्टिव्ह आहे. टॉल, फास्ट हे सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत. म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाउनला डिस्क्राईब करणारे वर्ब आहेत. त्यामुळं ज्यावेळी आपण ॲडजेक्टिव्हमध्ये ER ॲड केलं की तो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये फॉर्म होतो. टॉलर, बिगर, फास्टर, स्ट्रॉंगर, ब्रेवर. नेक्स्ट आहे EST. जेव्हा सफिक्स हे आपण ॲडजेक्टिव्हला ॲड करतो तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म होते. टॉलेस्ट, बिगेस्ट, फास्टेस्ट हे असे काही ॲडजेक्टिव्ह फॉर्म झाले. स्ट्रॉंगेस्ट, ब्रेवेस्ट. अगेन ARY. रिलेटेड और कनेक्टेड वर्ड्स फॉर्म होतात जेव्हा नाउनमध्ये हे ॲड करतात. इमॅजिनरी, प्लॅनेटरी, रिव्हॉल्युशनरी, मंथली. नेक्स्ट आहे ED. हॅविंग और शोईंग क्वालिटी.
जेव्हा ईडी वर्बमध्ये ॲड करतो किंवा नाउनमध्ये, तेव्हा त्याची क्वालिटी आपल्याला शो होते. टॅलेंटेड. राहुल इज टॅलेंटेड बॉय. राहुल इज अ टॅलेंट बॉय? नो, राहुल इज अ टॅलेंटेड बॉय. शी स्किल्ड वर्कर. सो स्किल्ड, जेव्हा ईडी हा आपण सफिक्स वापरला तेव्हा तो कन्वर्ट झाला ॲडजेक्टिव्हमध्ये. इंटरेस्टेड. एक्सायटेड. आणि लास्ट आहे आय एन जी सफिक्स यूज करतो आपण वर्बमध्ये. इंटरेस्ट, अमेज, बोर, रायटिंग. राईट हा सुद्धा आहे वर्ब आहे. जेव्हा वर्बमध्ये आपण आय एन जी यूज करतो तेव्हा तो सुद्धा रायटिंग असा कन्वर्ट होतो. सो दीज ऑल आर फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह. ह्याचे काही आपण एक्झाम्पल्स पाहूयात. कसे क्वेश्चन असतात. विच सफिक्स मीन्स फुल ऑफ? तर फुल, FUL इज अ करेक्ट वन. ओके. फुल जेव्हा ॲड करतो, लेस जेव्हा ॲड करतो तेव्हा विदाउट. ओके. विच वर्ड बिकम्स ॲडजेक्टिव्ह बाय ॲडिंग लेस? तर ब्युटी, ब्युटीलेस. नो. फिअरलेस इज अ करेक्ट वन. टॉललेस. नो. रनलेस. नो. तो सो फिअर इज अ फिअरलेस करेक्ट ॲडजेक्टिव्ह. विच सफिक्स शुड बी ॲडेड टू होप? टू मीन्स विदाउट. होपलेस. सो LESS is a correct one. Danger, formed by adding suffix dangerous, OUS. These last words are suffix. OUS. These letters are suffix. So correct one is a B. OUS. Again, which suffix form comparative adjective? Comparative मध्ये आपण पाहिलं की ER. Big, bigger, biggest. Small, smaller, smallest. ER is a comparative adjective suffix. Then next I am, which word correctly uses the suffix ing? Interest, interested. No. Interest, interesting. This is a correct one. Skill is formed using which suffix? The ed. Skill ला आपण ed लावलेला आहे. ed. So this is correct. Which suffix means capable of being? The able. Able shows the capable meaning. Childish is formed using ISH. First one is correct. Next आहे, which suffix should be added to form creative? क्रिएटिव्हमध्ये कोणता सफिक्स यूज केलेला आहे? तो IVE. ओके. सो सेकंड वन इज करेक्ट. नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात की फिल इन द ब्लँक्स. रेनचा ॲडजेक्टिव्ह झाला रेनी. सो वाय हा सफिक्स यूज करायचा. डेंजरस कोणता आहे? सफिक्स OUS. नेक्स्ट आहे रीडेबल. होपफुल, होपलेस आपण डिपेंड अपॉन मिनिंग, सेंटेन्सचं मिनिंग काय आहे त्याच्यावरती आपण यूज करू शकतो. ॲड करतो किंवा विदाउट फुल ॲड केलं की तो फुल मिनिंग झाला आणि लेस ॲड केलं की तो विदाउट झाला वर्ड. इमॅजिनरी. क्रिएटिव्ह. हिरो, हिरोईक. फुलिश. एक्सायटेड. इंटरेस्टिंग. नॅशनल. रिलेशन शो करतो, रिलेटेड वर्ड आहे. केअरफुल, केअरलेस. डिपेंड्स अपॉन मिनिंग. आपण ह्यामध्ये सफिक्स यूज करू शकतो. सनी. पॉवरफुल और पॉवरलेस. युजलेस. useful, useless or user. So these are adjective formed by using suffix. Next काही practice test example पाहूयात. First section पाहूयात multiple choice question. Which suffix means without less? Less is a suffix. Find the correct adjective form of famous. This one is a correct form. breakable is formed by using suffix able. लास्टला आपण able हा सफिक्स यूज केला. The adjective form of exciting, excitement, exciting. Okay, this is the correct form. Exciting is a correct. Next, fill in the blanks. Sun, sunny. Powerful किंवा powerless. Danger, dangerous. Creative. सो ह्यामधले आपल्याला फिल इन द ब्लँक्स हे सफिक्स यूज करून वर्ड फॉर्म करायचे आहेत. चाइल्डिश. नेक्स्ट सेक्शन आहे वर्ड फॉर्मेशन. करेजियस. होपफुल, होपलेस. ब्रेकेबल. इंटरेस्टिंग किंवा इंटरेस्टेड. मॅजिकल. सो दीज आर मोर एक्झाम्पल्स. हिअर इज अ सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन्स. फर्स्ट वन, द क्लाउन वॉज व्हेरी फनी. क्लाउन मीन्स जोकर वॉज व्हेरी फनी. सो हिअर इज अ फनी is a correct adjective. She read very interested story. She read very interesting story. Interesting is a correct adjective here. The glass vase is breakable. The glass vase is a breakable. Handle it carefully. Again, the boy remains fearless even in storm. This is an
image, this is an imaginary idea. So here is the exception, imaginary. Again, next पाहूयात noun, formation of noun. Okay, so noun can be formed from other words or even from other noun adding by suffix. कोणकोणते सफिक्स आहेत? er or जेव्हा आपण ॲड करतो पर्सन हू डज अँड ॲक्शन. ओके, फॉर एक्झाम्पल टीच, ॲक्ट, राईट, ड्राईव्ह हे सर्व वर्ब आहेत. ड्राईव्ह मीन्स ड्रायव्हिंग करणे. ड्रायव्हर वेन वी ॲड er सफिक्स. ओके, सो इट बिकम्स नाउन. ॲक्टर, टीचर, दीज आर नाउन. नेक्स्ट आहे वेन वी ॲड tion, sion ॲज अ सफिक्स. सो फॉर्म काय होतात? वर्ड नाउन फॉर्म होतात. एज्युकेट, एज्युकेशन. सो एज्युकेट इज अ वर्ब. कलेक्ट, डिसाईड, डिस्कस हे सर्व वर्ब आहेत. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा सफिक्स ॲड करतो tion किंवा sion, सो इट फॉर्म इन टू नाउन. एज्युकेशन, कलेक्शन, डिसिजन, डिस्कशन हे सर्व कसे नाउन आहेत? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. आपण पाहिले होते सेकंड सेशनमध्ये पाहिले होते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. नेक्स्ट आहेत MENT, मेंट. जेव्हा ॲक्शन, रिझल्ट ऑफ ॲक्शन आपल्याला शो होते. वर्बमध्ये हे सफिक्स ॲड करावे लागतात. डेव्हलप, यू, एन्जॉय, मूव हे सर्व वर्ब आहेत. त्याच्यापासून बनले नाउन. डेव्हलपमेंट, एन्जॉयमेंट, मूवमेंट, गव्हर्नमेंट हे सर्व ॲब्स्ट्रॅक्ट नाउन फॉर्म झाले. नेक्स्ट आहे नेस, NESS. ते स्टेट किंवा क्वालिटी शो करतात. हॅपी, हॅपीनेस. हॅपी काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. ओके, काइंड, सॅड, लेझी हे सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत नाउनला डिस्क्राईब करणार. पण जेव्हा ॲडजेक्टिव्हमध्ये आपण NESS लावतो तेव्हा तो नाउनमध्ये फॉर्म होतो. हॅपी, हॅपीनेस, काइंडनेस, सॅडनेस, लेझीनेस. अगेन ITY जेव्हा आपण सफिक्स यूज करतो ॲडजेक्टिव्हमध्ये तेव्हा त्याचे नाउन फॉर्मेशन. ॲक्टिव्ह, ॲक्टिव्हिटी, रील, रिॲलिटी, प्युअर, प्युरिटी, पॉप्युलर, पॉप्युलॅरिटी. नेक्स्ट आहे ANCE आणि ENCE, स्टेट ऑफ और क्वालिटी शो करणारे वर्ड्स आहेत. ते सफिक्स आहेत. हे वर्बला ॲड होतात. परफॉर्म, परफॉर्मन्स, डिपेंड, डिपेंडेबल, डिपेंडन्स. ओके, अटेंड, अटेंडन्स, एक्झिट, एक्झिस्टन्स हे असे काही नाउन फॉर्म झालेले आहेत. आणि हे सर्व नाउन कसे आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. परफॉर्मन्स, डिपेंडन्स, अटेंडन्स हे सर्व ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. नेक्स्ट आहे SHIP, शिप. नाउनमध्ये ॲड केले जातात. फ्रेंडशिप, फ्रेंडशिप, फ्रेंड, फ्रेंडशिप, लीडर, लीडरशिप, मेंबर, मेंबरशिप हे सर्व काय आहेत? नाउन आहेत. फ्रेंड, लीडर. आणि जेव्हा नाउनमध्ये आपण सफिक्स यूज केला SHIP तेव्हा तो अगेन नाउनमध्ये फॉर्म झाला. म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही नाउन आहेत. डिफरंट डिफरंट काइंड आहेत नाउनचे. नेक्स्ट आहे HOOD, हुड. स्टेट ऑफ बिंग आपल्याला ह्याच्यामधून शो होते. तर नाउनमध्ये हे ॲड केले जातात जसे की चाइल्ड, ब्रदर, नेबर, अडल्ट, अडल्टहूड, चाइल्डहूड, ब्रदरहूड. दीज आर एक्झाम्पल. अगेन IST, फॉर्म, पर्सन हू वर्क्स विथ और बिलीव्स इन. फॉर एक्झाम्पल वर्बमध्ये हे ॲड केले जातात किंवा नाउनमध्ये. आर्ट, आर्टिस्ट, सायन्स, सायन्स इज अ नाउन. नाउनमध्ये ॲड केलं IST. सायंटिस्ट, सायंटिस्ट इज काय झालं? नाउन झालं. ओके, पियानो, पियानिस्ट, अ पर्सनचं प्रोफेशन शो होतं जेव्हा आपण IST ॲड करतो तेव्हा. नोवेल, नोवेलिस्ट. नेक्स्ट आहे AL. हे सफिक्स जेव्हा आपण ॲड करतो वर्बमध्ये तेव्हा ॲक्ट किंवा प्रोसेस आपल्याला शो होते. अराईव्ह, अराईव्ह काय आहे? वर्ब आहे. रिफ्यूज, अप्रूव्ह, प्रपोज, पर्पज, हे सर्व वर्ब आहेत. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण AL हे सफिक्स ॲड केलं तेव्हा हे नाउनमध्ये फॉर्म झाले. अरायवल, रिफ्युजल, अप्रुव्हल, प्रपोजल. ओके, नेक्स्ट आहे CY, स्टेट और क्वालिटी ऑफ बिईंग शो करते. आणि हे ॲडजेक्टिव्हमध्ये ॲड केले की त्याचं कन्वर्जन होतं नाउनमध्ये. ॲक्युरेट, ॲक्युरसी, लेवल ऑफ ॲक्युरसी. ओके, प्रायव्हेट, प्रायव्हसी, इफिशियन्सी, वॅकन्सी हे सर्व नाउन फॉर्ममध्ये कन्वर्ट झाले. तर काही ह्याच्यावरती एक्झाम्पल आपण पाहूयात. नाउन फॉर्म ऑफ डिसाईड, डिसाईड, डिसिजन. ओके, कोणता सफिक्स यूज केला आहे? SION, डिसिजन. नेक्स्ट आहे सफिक्स करेक्टली फॉर्म, नाउन मीनिंग स्टेट ऑफ बिईंग हॅपी, हॅपी, हॅपीनेस. Which of the following is the correct noun form of approval? Okay, so these are examples. Privacy, CY हा सफिक्स यूज केलेला आहे. ओके, नेक्स्ट चूज द करेक्ट फॉर्म नाउन. परफॉर्मन्स हा करेक्ट फॉर्म आहे. नेक्स्ट आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ऑफ प्युअर, प्युअर, प्युरिटी. प्युरिटी काय झालं? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन झालं. ओके, क्वालिटी शो होते. प्युरिटी. Which suffix form noun that means condition of being free, free, freedom. So this is the suffix DOM.
Next आहे correct noun form of leader, leadership. So this is a correct one. Select the correct noun form of attendance. Okay, so this is a correct one. Again, next, which of the following form an action noun? Movement. First one is a correct. Scientist is a form by using suffix ist. Here is a ist. First one is a correct. Noun form of correct collection. Okay, next, choose the noun form that shows the state or condition. Reality, reader, reading. Reality is a correct answer. The correct abstract noun of efficient, efficiency. Efficiency is a correct abstract noun. Which noun is formed using hood? Childhood, kingdom. No, childhood is a correct. So these are example for formation of noun. आपण याच्यावरती काही प्रॅक्टिस एक्झाम्पल पाहूयात. चूज द करेक्ट आन्सर. द नाउन फॉर्म ऑफ collection. Okay, suffix state of condition of being which meant government. Find the correct adjective form of dangerous. Second one is correct. The abstract noun of laziness. First one is correct. Here is a few more examples. So you will get this Excel workbook and you have to solve all these questions. Here is some answer keys given in below. Next, here is one question set, so you can practice it. आपण भेटूयात पुढील सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.